शिवाजी पार्कमध्ये काँग्रेसचं आता मूक आंदोलन सुरू झालेलं आहे। पाहतो आपण वर्षा गायकवाड असतील, असलम शेख असतील आणि इतर आमदार जे आहेत या आंदोलनासाठी दाखल झालेले आहे। खरं तर यांना घरी पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतल्यानंतर आता शिवाजी पार्क या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो डोक्यावरती घेऊन आंदोलन सुरू झालेलं आहे। काळ्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि निषेध जे आहे ते आंदोलन सुरू झालेलं आहे। तरी काँग्रेसच्या भावना ज्या आहेत वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहे। वर्षा काय सांगाल शिवाजी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळं करताच येऊ शकत नाही। आमचा आधारस्तंभ, आमचा आराध्य दैवत आणि आमचं अस्तित्व आम्ही जे आहे ते महाराजांकडे बघतो। सगळ्यांना माहिती आहे की आम्ही काय मागण्या केल्या। आम्ही महाराष्ट्र किंवा मराठी मनाच्या मनामधला जो रोष आहे त्या ठिकाणी व्यक्त केला। आम्ही अपेक्षा करत होतो पंतप्रधान मुंबईमध्ये आहेत त्यांनी महाराष्ट्रात जनतेच्या माफी मागावी आणि जी भावना आपल्या सगळ्यांना माहिती दुर्दैवाने याच्यामध्ये आपण बघितलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। काही लोक फरारी आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की याची सगळ्या प्रकारची झाली पाहिजे आणि जो एफआयआर आहे तुम्ही इकडे तिकडे भूमिका करू शकत नाही। असं केलं विचार करा, आमच्या भावना जुडलेल्या आहेत आणि जिथे महाराष्ट्राची चौकशी व्हायला पाहिजे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती एफआयआर दाखल केला पाहिजे। त्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे ना। या जबाबदारीपासून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाही। हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि जर आमच्या अस्मितेशी कोणी खेळत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही। आम्ही काय दिल्लीची लाचेगिरी करणार नाही। सचिन सावंत आपल्यासोबत आहे। डोक्यावरती तुम्ही महाराजांचा पुतळा घेतला निश्चितपणे म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। मोदीजी आज बीकेसी मध्ये आहेत आणि त्यांच्याच हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। 8 महिन्यामध्ये ते पडला। त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडवण्याचं काम पाप जर आहे तर हे भारतीय जनता पक्षाच्या प्रशासनाने केलेलं आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींबरोबर त्या ठिकाणी या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीसजी त्यांना देखील त्याच्या जबाबदार धरलं पाहिजे। त्याच्यावरती एफआयआर दाखल झाला पाहिजे। नेव्हीला पुढे केलं जात आहे, आर्म फोर्सेसचा बदनामी केली जाते। हे अत्यंत घातक आहे आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं आम्ही महाराजांच्या विरोधामध्ये जे सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये ती भावना व्यक्त करणारं हे सरकार आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो। आमची मुस्कट्टा बी केली जाते ना, मालवणला कशा तऱ्हेने केलं आणि इथंही कशा तऱ्हेने दाबून ठेवलं हे पाहिलं। आपल्यासोबत अमीन पटेल आहेत। अनेक नेत्यांना आमदारांना सुद्धा आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आता आंदोलन मला पण सकाळी माझ्या घरात डिटेन केले होते, नंतर डोंगरी पोलीस स्टेशनला घेऊन घेतले। हे आंदोलन चालू ठेवणार, एफआयआर घेतली पाहिजे आणि जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना अरेस्ट केलं पाहिजे। हे नेव्हीला बदनाम करायचं ते आहे ते बंद केलं पाहिजे आणि एफआयआर रजिस्टर झालं पाहिजे। आपल्यासोबत आहे, तुम्हाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, काय सांगाल? जे मुघल करू शकले नाहीत या सरकारी करून टाकले। जे मुघल मरून गेले आणि महाराजांना काय करू शकले नाही या सरकारने तिकडे पडलं, या सरकारमुळे पडलं आणि आतापर्यंत कुणावरती कारवाई झाली आणि गुन्हा दाखल आर्मीने करायचा की मीडिया टूने करायचं एकमेकांवरती हे चालू आहे। खरं म्हणजे ज्यांची चूक झाली पंतप्रधानजी इथे आल्याने एक शब्द त्यांनी बोलले नाही दोषींवरती कारवाईवर आणि जे घडलंय त्याची आम्ही माफी मागतोय या राज्याकडून। या राज्यामध्ये या देशामध्ये किंवा जगात राजाला मानणारा वर्ग तुम्हालाही माफी मागितली पाहिजे होती। तुम्हालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं, काय सांगलं? एकालाही सोडलं नाही। जेवढे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, सगळ्यांना सकाळी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं। खरं म्हणजे पहिला ताबा त्याने घ्यायला पाहिजे होता ज्यांनी ते उभारलं, ज्यांनी जे भ्रष्टाचार केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे की आमच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे। आता इथं कशा प्रकारचं आंदोलन असणार ते चालूच आहे तुमच्या समोर। आता आम्हाला कसं निघून तिथून इथपर्यंत पोहोचलोय आणि जे घडलंय आणि ज्यांच्यामुळे घडलंय त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। फक्त त्यांच्यावरती नाही तर खरं म्हणजे या सरकारवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। या सरकारची चुका म्हणून आजपर्यंत कधी घडलं नाही, 300 वर्षामध्ये कधी घडलं नाही, आता घडलं। पाहतो आपण या ठिकाणची कारवाई झालेली आहे, मात्र सरकारवरती जे आहे ते गुन्हा दाखल झालेला पाहिजे। काँग्रेसचे नेते आता शिवाजी पार्कमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जमलेले आहे। त्या ठिकाणी मूक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। खरं तर या सगळ्या नेत्यांना जे आहे ते घरीच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर आता शिवाजी पार्क झाले आहेत आणि त्या आंदोलनाला सुरुवात पाहायला मिळतंय। राजेश सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।